नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये। तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळालंच असेल की या ब्लॉगमध्ये काय असणार आहे। तर हा ब्लॉग आहे कोल्हापूरच्या भटकंतीवर। आम्ही पुण्याहून ट्रेनने कोल्हापूरला निघालो आणि ही जी कोल्हापूर एक्सप्रेस आहे ती पुणे स्टेशनवरून बरोबर 9:45ला निघते आणि फक्त मेन जंक्शनलाच थांबते। आणि फायनली सकाळी 5:45 वाजता कोल्हापूर स्टेशनवर पोहोचलो। रात्रीचा 8 तासांचा प्रवास करून आल्यावर आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या जवळच एक रूम घेतली आणि तिथेच फ्रेश वगैरे झालो आणि आराम केला। नंतर मंदिराच्या बाहेरच नाश्ता केला आणि ही जी कानिफनाथ ज्यूस सेंटरची थंडाई आहे ही खूप प्युअर आणि भारी होती। आणि कोल्हापुरातलं हे प्रकरण आमच्यासाठी काहीतरी नवीनच होतं। म्हणजे कसं आहे, या मशीनमध्ये कॉईन टाकला की यातून चक्क आपल्याला प्यायचं पाणी यायचं। मग आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलो। दर्शन होईपर्यंत दुपार झाली आणि भूकही प्रचंड लागली होती। मग कोल्हापुरातील फेमस न्यू राहुल हॉटेलमध्ये गेलो। तिथले काका म्हणाले या हॉटेलला कोल्हापुरातील नंबर 1 थाळीचा पुरस्कार मिळाला। हे ऐकून तर आमची भुकेची इंटेन्सिटी अजूनच वाढली। मग काय, थाळीवर ताव मारला आणि खरंच यांची थाळी लय भारी होती। आणि सुकं मटण म्हणजे कोल्हापूरच्या भाषेत म्हणायचं झालं तर नादखुळा। आता कोल्हापुरात आलोच आहोत म्हटल्यावर रंकाळ्याचा सनसेट कसा मिस करणार, म्हणून आम्ही पोहोचलो रंकाळ्यावर।
रंकाळ्याच्या खाऊगल्लीबद्दल सुद्धा खूप ऐकलं होतं, म्हणून आम्ही गेलो तिथलं फूड ट्राय करायला. यांनी इथले फूड स्टॉल्ससुद्धा एकदम प्रीमियम शॉपसारखे डिझाईन केले. हा इंस्टाग्रामवर फेमस झालेला प्रियदर्शनी वडा. आपण युजली वडा पावासोबत खातो, पण इथे वड्यासोबत ब्रेड स्लाईस सर्व करतात. या ब्रेड स्लाईसला कोल्हापुरात पेटी पाव म्हणतात. तर ही होती आमची एका दिवसाची कोल्हापूर सफर. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहता येतील.